जन्मला हा देह पोशिला सुखाचा, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणचे. कोण हे अवघे सुखाचे सांगाती, कोण हे अवघे सुखाचे सांगाती, अंतकाळी होती पाठ मोरे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणचे. चोखा म्हणे याचा न धरे भरवसा, चोखा म्हणे याचा न धरी भरवसा, शरण जा सर्वेशा विठोबाशी. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. भयंकर टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारं भुजगेंद्रहारं, सदा वसंतम हृदयारविंदे. भवं भवामि सहितं नमामि. तडिद्वादशं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं, वरं तिष्ठिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन, पांडुरंगाकार प्रथम नमन. तुझरे चरण सदाची, तुझरे चरण सदाची अत्यंत कृपादाने, कसे भावितारो अत्यंत कृपादाने, कसे भावितारो. तुझरे धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. जन्मला हा देह पोशिला सुखाचा, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. एकलेची यावे एकलेची जावे, हेची अनुभवावे आपणची. कैलासवासी सौभाग्यवती कचराबाई अर्थात अक्का बहिरू सांगळे
या मातोश्रींच्या खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं असणारा हा 2 दिवसीय कीर्तन महोत्सव अर्थात प्रथम पुण्यस्मरण सोहळा माझे जिवलग मित्र श्री विठ्ठल दादा यांच्या ह्या मातोश्री तसेच त्यांचे बंधुराज विशाल दादा यांच्या त्या मातोश्री मनीषाताई शुभांगीताई असा हा खऱ्या अर्थानं मोठा परिवार आणि या परिवारातील त्यांचे पिताश्री बहिरू काका पांडुरंग सांगळे यांच्या सहचारीने आज या कुटुंबाला सोडून त्यांच्यामधून निघून जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या संबंधानं हिंदू धर्माच्या रूढी परंपरेप्रमाणे या ठिकाणी हा प्रथम पुण्यस्मरण सोहळा काही आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये यांनी साजरा करण्याचं ठरवलं. खऱ्या अर्थानं आपल्याकडं श्राद्ध म्हणलं की एकच कीर्तन असतं नाही का. महाराजाची आई गेली तरी एकच असतं आणि वारकऱ्याची गेली तरी एकच कीर्तन असतं. पण खऱ्या अर्थानं नावाप्रमाणे विठ्ठल भाऊनं 2 कीर्तनं आयोजित केले. बऱ्याच दिवसापासून खऱ्या अर्थानं ज्या वेळेला या मावशी गेल्या त्याच वेळेला मला प्रवचनाची त्यांनी सेवा मला न विचारता दिली टाकून त्या पत्रिकेत नाही. पण आता पर्व काळ असतो नाही का. कधी कधी नातेवाईकाच्या घरी कार्यक्रमाला आता काल आमच्या मावस भावाच्या मुलाचा साखरपुडा होता नाही जाता आलं मला. त्यानं फोन केला का रे म्हणले तुझ्या मुलीचा नाही का साखरपुडा. म्हणलं जमलं तर या व्हायचं काय देऊ नका विठ्ठल. म्हणून आपल्या सर्वांच्या समोर सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्म्याचे अतिशय लढिवाळ भक्त असणारे संत श्री चोखोबाराय यांचा हा गोड असा प्रासादिक स्वरूपाचा अभंग आहे. शक्यतो आपण कीर्तनाला अभंग सातत्यानं श्री गुरु तुकोबाराय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, माऊली महावैष्णव, ज्ञानोबाराय, जनाबाई, मुक्ताबाई यांची अभंग आपण सेवेसाठी घेत असतो. खऱ्या अर्थानं परमार्थिक क्षेत्राचा विचार केला तर चोखोबारायांचं वाङ्मय हे तसं वारकरी संप्रदायामध्ये दुर्लक्षितच केलेलं वाङ्मय आहे. ज्या वेळेला आपण पंढरपूरला भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता जातो ना वारकऱ्यांच्या लक्षात येईल सर्वप्रथम आपल्याला चोखोबारायांच्या समाधीचं दर्शन घ्यावं लागतं. त्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागतं. पण अलीकडं काळ बदलला. 17-18 शेड मधून आपण ज्या वेळेला प्रवेश करतो त्यावेळेला या पायऱ्या आपल्याला पाहायलाच मिळत नाही. त्यांना जरा विठ्ठल त्या नामदेव महाराजांचं जे समाधी मंदिर आहे मच्छीभाऊ या समाधी मंदिराच्या पाठीमागे ग्रेनाइट मध्ये हा अभंग कोरलेला आहे. त्यानंतर आता आठवणीने गेले तर कधी पा चोखोबारायांचा हा अभंग तिथं का कोरला याचा बराच विचार मी केला. अभंग अतिशय सुंदर आहे. चोखोबाराय म्हणतात जन्माला आल्यापासून आपण फक्त या देहाला पोचण्याचंच काम करतोय. तुम्ही काय आणि मी काय. माणसं झोपेतून उठले सुनील भाऊ तोंड धुवायच्या आत ती बाई लगेच चहा देते. त्याला काय म्हणतात तुमच्याकडे तुम्ही नाही घेत का चहा म्हणते का स्वामी चहा नाही त्याला बेड टी असं म्हणतात. म्हणजे आथुरनातला चहा. आपल्याकडे नाही पण ते फ्लॅटमध्ये राहतात त्या लोकांची ही सिस्टीम आहे. मी एक ठिकाणी गेलो मुक्कामी होतो काल्याच कीर्तन तोंड धुवायच्या ती बाईची ऐकू नाही म्हणून ऐका म्हणले महाराज हा बेड टी. म्हणलं आम्हाला याची सवय नाही नाही का. आणि मग आपण उठल्यापासून फक्त मग पोचणं या शब्दाचा अर्थ काय. आपण फक्त या शरीराचे चोचले पुरवण्यामध्ये जो तो गुंतलेला आहे. चोखोबारायांच्या जीवनचरित्राचा जर आपण विचार केला का चोखोबाराय असं सांगत असतील. तुकोबाराय म्हणतात चोखा मेळा बंका जातीचे महार 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 हे चोखा मेळा बंका जातीचे
डायरेक्ट जातीचा उल्लेख करतात. चोखा मेळा बंका जातीचे महार. ते महार जातीचे जरी चोखोबराय होते ना, भगवान परमात्म्याचे ते प्रिय होते. मनुष्य कुठल्या जातीत जन्माला आला याला किंमत नाही, त्याचं कर्तृत्व काय याला किंमत आहे. बरेच लोक जातीनं ब्राह्मण आहे, पण संध्याकाळी ते स्वतः चालत घरी येत नाही, त्यांना रिक्षात टाकून आणावं लागतं. मला सांगा, आता जात महत्वाची का कर्म महत्वाचं आहे? श्री गुरु तुकोबाराय म्हणतात, चोखोबाराय भगवान परमात्म्याची इतकी भक्ती करायचे. चोखोबारायांना भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, प्रवेश नाकारला जायचा. का? म्हणले तुम्ही हीन यातीतले आहात. पण वारकरी संप्रदाय नवे नवे हिंदू धर्म पद्धतीमध्ये, वारकरी आचारसंहितेमध्ये जातीयतेला परमार्थामध्ये किंमत नाही. अलीकडे हे 2-4 महाराज लोकांनी खऱ्या अर्थानं हा कुटाणा करून ठेवला. ध्यानात धरा. सावता महाराजांचा सप्ताह असला का सगळे बाबा आपल्याच जातीचे घ्या. तुकोबारायांचं वैकुंठ गमन असलं का सगळे बाबा आपल्याच जातीचे घ्या. भगवान बाबाची जयंती असली का सगळे बाबा आपल्याच जातीचे घ्या. म्हणजे मला कुठल्या जातीबद्दल बोलायचं नाही, पण वारकरी संप्रदायामध्ये असा नियम आहे, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा आईसा वेदशास्त्री. जोरात हरिपाठ करतात, जोरात म्हणजे अगदी पार टाळ फुटेपर्यंत, पण हरिपाठाचा ह अजून काय कळला नाही. जात वित गोत कुळ शिर मात, भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित भावनायुक्त. जातवित गोत कुळ शिरमात, भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित भावनायुक्त. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, जात वित्त गोत आणि कुळ या गोष्टी परमार्थामध्ये आलेल्या व्यक्तीला कधी विचारू नका. आपल्याकडे अशी पद्धत आहे, महाराज आला का, महाराज काय शेतात, तुला काय कांदे काढायला जायचं का? वाट लावली कांद्याना आधी सगळ्या लोकांची. अवघड आहे महाराज. मग असे चोखोबाराय मंदिरामध्ये प्रवेश नव्हता. पण ऐका ना दादा, मंदिरामध्ये जरी तुम्हाला देवानं प्रवेश नाही ना दिला, पण देवाचं स्मरण तुम्ही टाकू नका. देव तुम्हाला भेटायला मंदिरातून बाहेर आल्याशिवाय राहत नाही. देणार एक ना आंधळा होता, आंधळा बरं का ताई, आंधळा म्हणजे दिसतच नव्हतं. तो बिचारा आंधळा काठी टेकत टेकत दररोज पांडुरंगाच्या मंदिरात जायचं. पण आता तिथं सगळे सुनील भाऊ डोळस लोक राहायचे, ते त्या आंधळ्याची मस्करी करायचे. का रे म्हणले, आंधळ्या दिसतो का तुला देव? कशाला येतो रे उद्योग करायला मंदिरात? कधी कोणाला बोलू नका बरं. इथून परमार्थाची सुरुवात आहे. एखाद्याचा टाळ चुकत असेल ना त्याला बोलू नका, एखाद्याचा बोल चुकत असेल ना त्याला बोलू नका, एखाद्याचा ताल जात असेल ना त्याला बोलू नका. पण आपल्याकडे अशी पद्धत आहे, एखाद्या गायकाचा ताल गेला का बाकीचे म्हणते वा. तो चुकला का बरं का साहेब, तो चुकला का म्हणते वा. ही तर आपली पद्धत आहे. आपल्या गावचं भजनी मंडळ बसलंय आणि बाहेर गावचा एखादा आला का एकमेकाला धक्के देतात. आला बघ, अरे वारकरी तो दादा दहशतवादी का तो? इतके जर आपले शूद्र विचार असतील तर आपण परमार्थाचे अधिकारी आहोत का? तो आंधळा मंदिरात यायचा, दिसत नव्हतं, चाचपडत देवाच्या पायाला हात लावायचा, मस्तकाला हात लावायचा. एके दिवशी त्या आंधळ्याकडून चूक घडली महाराज. आंधळ्याचा धक्का मंदिरामध्ये कोपऱ्यात असणाऱ्या समईला लागला. समई लवणली आणि सगळ्या मंदिरात तेल तेल झालं. आंधळाही पडला आणि हे 2-4 जण ते आवाज ऐकून आले आणि आंधळ्याला बडबड करू लागले, मूर्ख, बेअक्कल, नॉनसेन्स, इडियट, बावळट. आता शिव्या मला येत नाही जास्त, बरीच बडबड केली. म्हणजे आंधळ्या कशाला येतो मंदिरामध्ये? देव एकतर तुला दिसत नाही, सगळं नुकसान करून टाकलं, हे कोण आता भरून देणारे म्हटले. आंधळा आपला चूप होता. त्याच्यातला एक जण म्हणला, किती निर्लज आहे बघा ना म्हटले, याला इतकं बोलून सुद्धा याच्यावर काय परिणाम होत नाही. एक गोष्ट ध्यानात धरा, परमार्थामध्ये ना महाराज लापट होण्याचं काम करा. लापट कधी कधी कडी लापट होती बा, आपण हात न लावता उघडते. नाही कळलं का? माणसं प्रपंचात किती लापट होतात. एकदा नाही सांगितलं कांद्याचं बी आमच्याकडे नाहीये तरी 4 वेळा जातो. असेल हो, पहा ना तुम्ही, विसरले असाल कुठे ठेवलंय ते.
मीठ आहे का हो आत्या? नाही ना बाई, आम्ही रात्रीचं मीठ देत नाही. नियम मोडा, पण एकदा मीठ द्या. प्रपंचात माणूस लापट होतो, याचा अर्थ निर्लज्ज. परमार्थात निर्लज्ज व्हायला शिका महाराज. इथं जो निर्लज्ज झाला ना तो मोठा होतो. विठ्ठल विठ्ठल. त्या आंधळ्याला खूप बडबड केली. मग आंधळ्यानं सांगितलं, ऐका गावकरे हो, अरे मला जरी देव दिसत नसेल, पण या जगात जर देव असेल तर त्या देवाला मी नक्की दिसत असेल. की आंधळा होता पण माझ्याकडे येत होता. देवाला नाही, मला नाही देव दिसला, काही फरक नाही, पण देवाला तर मी दिसतो ना महाराज. म्हणून महाराज चोखोबाराय मंदिरामध्ये जरी चोखोबारायांना प्रवेश नाकारला होता, तरी त्या चोखोबाराया करता भगवान पांडुरंग परमात्मा मंदिरातून चोखोबारायच्या झोपडीत जात होता. विठ्ठल विठ्ठल. आपले मोठे मोठे बंगले, मच्छूभाऊ, गाड्या आपल्याकडे क्रेटा, त्यांनी नवी घेतली म्हणून बरं का. शिव महाराज तुमच्या गाडीचं नाव घेत नाही मी. मच्छूभाऊ माझे भाऊ येते. क्रेटा आहे आपल्याकडे, बंगला आहे, बुलेट सुद्धा आहे. पण आपल्या घरी देव येतो का? का बरं येत नाही सांगा? बडे बडे मंदिर कोण काम के. मंदिर या शब्दाचा अर्थ इथं घर घ्या. बडे बडे मंदिर कोण काम के, बावगर नहीं पाए उद्धव जी. चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे उद्धव जी, चल विदुरा घर जावे. विदुरजी मंत्री पदावरून हाकललेली व्यक्ती होती विदुरजी. नको आता विषयांतर होईल. मंत्री पदावरून हाकललेली व्यक्ती होती कोण? विदुर काका. पण महाराज भगवान परमात्मा आला. 56 प्रकारचे भोग भगवान परमात्म्या करता होते, पण त्या भगवान परमात्म्यानं त्या जेवणाला नाकारलं महाराज. नको म्हणले तुमचं जेवण, कारण तुमच्या अंतःकरणात काय नाही म्हणले, भाव. आपलं असंच झालंय महाराज. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवळा शान पावायचा नाही हो, देवळा शान पावायचा नाही हो. देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. एके दिवशी भगवान परमात्मा चोखोबारायांच्या झोपडीमध्ये आले आणि भगवान परमात्म्यानं चोखोबारायांच्या सोबत शिदोरी केली, भोजन केलं आणि चोखोबारायांकडून देवाच्या पितांबरावरती दही सांडलं. दही. देव मंदिरामध्ये जाऊन पुन्हा आपल्या आपल्या जागेवर उभे राहिले. ते बडवे आले, म्हणले देवाच्या पितांबराला दही माखलंच कसं म्हटले. तपासा आणि ते असं लक्षात आलं, हे आपण यांना कितीही बंद केलं तरी हे म्हणले चोखोबारायाच्या घरी जातात. लोकांनी चोखोबारायांना त्रास द्यायला सुरुवात केली महाराज. पण चोखोबारायांची भक्ती इतकी दृढ होती, नुसती चोखोबारायांची नाही, चोखोबारायांच्या पत्नीची भक्ती सुद्धा दृढ होती. सोयराबाईंचा गोड प्रसिद्ध अभंग आहे. हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ घालवू नको रे, हरी भजना विन काळ
उगीच चिखल आपुल्या मध्ये उगीच चिखल आपुल्या मध्ये कालवू नको रे हरी भजना वेळ काळ घालवू नको रे हरिभजना वेळ काळ घालवू नको रे हरिभजना वेळ काळ घालवू नको. स्वराबाई म्हणतात हरी भजनाशिवाय काळ घालवू नका. ते चुकीचं लिहिलंय ते ना असं मला वाटतंय. मोबाईल विना काळ घालवू नको रे. मोबाईल शिवाय माणसं राहत नाही महाराज. राहतात का? कीर्तनात बसले एक जण तर मी कीर्तनात त्या अकोल्या तालुक्यात कीर्तन होतं ते मृदुंगाचार्य कीर्तनामध्ये IPL पाहत होता. फक्त आवाज कमी सारखा पाहिजे माया पाहिजे नको तिथं चार द्यायचं त्याला म्हणलं मोबाईल फोडूक तुझा. काय माणसं आहे महाराज मला सांग. एवढंच नाही एक अंत्ययात्रेला खांदेकरी झाला खांदेकरी आणि त्या खांदेकरी असताना सेल्फी काढत होता मी तिथंच होतो. म्हणले का बरं रे नाही म्हणले घरी पाठवायचं का मी खांदा दिला तिचा विश्वास बसला पाहिजे. किती अवघड आहे हसण्यासाठी का सुनील भाऊ. नाही सोयराबाईची भक्ती अशी होती बरं का ताई सगळ्या ऐका माझ्या माता भगिनी. सोयराबाई गरोदर होत्या 9 महिने 9 दिवस पूर्ण होत आले. 2 दिवस आता बाळंतपणासाठी शिल्लक आहे आणि आपल्या पतीला सांगितलं अहो आता मी बाळंत होणार आहे मला एका स्त्रीच्या मदतीची गरज आहे काहीतरी करा. जा म्हणले माझ्या वंशाला घेऊन या तुमच्या बहिणीला. हे म्हणले हा माणसं कुठल्याच बाईचं काम ऐकायला नाही म्हणत नाही करत मात्र नाही ध्यानात. हा म्हणले जातो ना. आणि मग चोखोबार आहे तिकडं बहिणीला आणण्याकरता गेले महाराज. एकादशीचा दिवस होता. सर्वत्र भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन सुरू आहे. त्या भजनामध्ये चोखोबार आहे गेले महाराज. खरा भजनी खरा. खरा म्हणजे कसा एकदम खरा. खरा भजनी गावात भजन सुरू असेल तर घरात झोपू शकत नाही. मी खऱ्या भजनाबद्दल बोलतोय. खरा म्हणजे कसा सगळीकडे पाणी लावत फिरतो त्या भजनाबद्दल मी बोलत नाही. त्या खरा जातीवंत खानदानी भजनी झोपूच शकत नाही. भले ते भजनी आपल्याला किती त्रास देऊ दारात तरी जाऊन बसल शिव महाराज बरोबर आहे की नाही. खरा भजन चोखोबार आहे त्या भजनात दंग झाले महाराज. आणि बायकोनं काय काम सांगितलं याचा त्यांना विसर पडला. पण जगाची काळजी वाहणारा भगवान परमात्मा भगवान परमात्म्यानं विटेवरून खाली उडी मारली. चोखोबारायाच्या बहिणीचं रूप घेतलं. जसं तिचं लुगडं नेसायची स्टाईल असेल तसंच लुगडं. जशी तिची हेअरस्टाईल असेल तशीच हेअरस्टाईल. जसा तिच्या चेहऱ्याची ठेवण अगदी सगळं तंतोतंत तसंच. चालण्याची लकबही तशीच. आणि काय महाराज आश्चर्य चोखोबारायांच्या त्या घराच्या बाहेर जगाचा मालक आला चोखोबारायाच्या बहिणीचं रूप घेऊन. आणि दरवाजावरती बेल नव्हती बरं का. दरवाजावरती थाप मारली. वहिनी बुगडा दार कमाली वहिनी बुगडा दार कमाली वहिनी बुगडा वहिनी बुगडा चोखोबाची बहीण झाला गायनाचार्यांकरता जोरदार टाळी वाजवा दादा. चोखोबारायांच्या दरवाजावरती भगवान परमात्म्यानं थाप मारीन आवाज दिला वहिनी. तर त्या सोयराबाई बोलल्या कोण.
अहो मी वंश दार उघडा म्हटले. महाराज कशा तरी उठल्या रडत कणातून दरवाजा उघडला. पाहिलं समोर. म्हणले तुम्ही आलात आणि तुमचे भाऊ. तुला तर माहिती ना म्हणले तो कसा आहे. तो नुसता म्हणतोय महिन्याला 1500 देईन पण 3-3 महिने देत नाही म्हणले. सगळ्या भावांची बोंबाबोंब सगळीकडे अशीच आहे विठ्ठल. म्हणले तुला माहिती ना तो कसा आहे. मला म्हणला तू पुढे जाय. मी येतो म्हटले पाठीमागून. आणि महाराज आता मला सांगा भगवान परमात्म्याचा स्पर्श सोयराबाईला झाला असेल, प्रसूतीच्या वेदना झाल्या असतील का हो? का हो ताई प्रसूतीच्या वेदना आता तुम्हाला ठाऊक आहे. भगवान परमात्मा जिथं आहे नुसतं दृष्टीनं निहाळ बाळ जन्माला आलं. भगवान परमात्म्यानं त्या बाळाचं नाव ठेवलं कर्ममेळा विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल विठ्ठल. एवढंच नाही महाराज, त्या काळामध्ये खूप काहीतरी रोगराई पसरली. जनावर मेली का ती जनावर ओढण्याचं काम राहायचं कोणाकडं. चोखोबारायांकडं. चोख्या मेळ्या संगे ढोरे ओढी. महाराज चोखोबाराय ढोर ओढायचे हो. आणि महाराज असे चोखोबाराय भगवान परमात्म्याचं गुणानुवादन करतात. आबिरा गुलाल उधळीत रंग रंग रंग. आबिरा गुलाल उधळीत रंग रंग रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. पायरीशी हो दंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. महाराज भगवान परमात्म्याची अविरत सेवा चोखोबारायांनी केली. त्या चोखोबारायांचा सुद्धा अभ्यास खूप दांडगा आणि उत्तम प्रकारचा होता महाराज. म्हणून तर भगवान परमात्मा चोखोबारायांच्या घरी काहीतरी काम करत होता. उचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोड्या. भगवान परमात्म्यानं चोखोबारायांच्या घरी काम केलं. त्या चोखोबारायांकडे काही साधक मंडळी जायची महाराज. जरी तारखा कमी असतात पण काय त्यांचे फॉलोअर्स कमी असतात का. येते का लक्षात. हा मग ती म्हणायची का हो चोखोबाराय भगवान परमात्म्यानं तुमच्याकरता इतकं केलं. तुमच्या पत्नीचं बाळंतपण केलं. तुमच्या मुलाचं नामनिर्देश भगवान परमात्म्यानं केलं. भगवान परमात्मा तुमच्या घरी येतो. भगवान परमात्म्यानं आपल्याला इतका सुंदर देह दिलेला आहे. या देहाचं आपण काय करायला हवं. जन्मला हा देह पोसिला सुखाचा. 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 जन्मला हा देह पोसिला सुखाचा.
तुकोबा राय असं म्हणतात, तुम्ही या देहाला कितीही पोसण्याचं काम करा, पण याचा काही भरवसा नाही. ऐका बरं का मामा, या देहाचा भरवसा नाही. आणि लोक म्हणतात आमचा त्यांच्यावरती खूप भरवसा आहे. कोणावर? शुभम बरोबर बोलतो का मी? या देहाचा काही, ज्याचा देहाचाच भरवसा नाही, तुम्ही त्या देहामध्ये असणाऱ्यावरती भरवसा ठेवतात. तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबाराय म्हणतात, क्षणभंगुर नाही बरवा क्षणभंगुर नाही बरवसा, अरे सावध तोडा माया, अरे सावध तोडा माया, आहे नल मग गळा पडला भासा, आहे नसल गळा पडला भासा, पुढे हुशार थोर थोरे बोलसारा, पुढे हुशार थोरा हुशार स्मरा, दे राम राम स्मरा. कान्होबाराय म्हणतात, क्षणभंगुर नाही भरवसा, या देहाचा एका क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. आता प्रश्न असा पडतो मृदुंगाचार्य, क्षण म्हणजे काय? क्षण म्हणजे काय हो? मासी पाक पाखडे तव हे सरे, माशीला पंख हलवायला वेळ लागतो मामा, तेवढ्या वेळामध्ये हा जातो काय? देह. मग या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाहीये. ठीक आहे, नामदेव महाराजांचं सुद्धा गोड प्रमाण बघूया. जळी बुडे बुडे देखता देखता, क्षण न लागता दिसेना ती. पाण्यावर आलेला बुडबुडा. आता आपण ज्या वेळेला एखाद्याच्या दारावर जातो ना, या महिला लय गोड बोलतात महाराज, आपलं लक्ष नसतं फक्त. काय खरंय म्हणले बाई, पाण्यावरचा बुडबुडा आहे जीव म्हणजे, असं म्हणतात त्या. आणि त्याच फुलपात्रावरून भांडण करतात. म्हणले का ग माझं फुलपात्र अजून दिलं नाही? यांच्या शाळेत आपण गेलं पाहिजे. ध्यानाधार काय सांगितलं मी तुम्हाला महाराज, जळी बुडबुडे देखता देखता, क्षण न लागता दिसेना ती, तैसा हा संसार पाहता पाहता, अंतकाळी हाता काय नाही. गारुडी पाहिलं का तुम्ही? गारुडी येतो, गारुडी बासरी वाजवतो, डुक 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 डुक. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी. किती वेळ राहतो? आता ह्या चौकात, पुढल्या 10 मिनिटानं दुसऱ्या चौकात. तसाच हा देह आहे महाराज. या देहाचा काही भरवसा नाही. तुकोबारायांना विचारा, तुकोबाराय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, ऐश खातो काळ सावधान, ऐश खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, ऐश खातो काळ नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार मला वाटतं याच्यापेक्षा आता मोठं प्रमाण राहिलं नाही. नाशिवंत देह. हा देह नाश काय? या देहाचा स्वभाव आहे काय? पाहे शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभाव आहे. म्हणून या तुवा झुंजावे पंडू कुमारा. या शरीराचा स्वभाव आहे. आणि मामा स्वभाव बदलता येत. एक वाघ्या होता, वाघ्या कळतंय ना? कुणाची आपल्याला निंदा नाराजती नाही करायची, पण नाथ महाराजांचं प्रमाण आहे ते तुमच्या समोर मांडतोय. एक वाघ्या होता, बिचारा जागरण गोंधळ करायचा. आणि मग त्याची एका वारकऱ्याशी मैत्री झाली. मैत्री कुणाची कुणाशी होऊ शकते.
आणि मग त्या वारकऱ्यानं त्याला सांगितलं पंढरपूरला वारीत या. तो बिचारा वारीत गेला, करमत नव्हतं पण आता मित्रासाठी गेला. आणि मग गेला वारीत. मग तिथं त्यानं ते वातावरण पाहिलं. खेळ मांडियेला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव बाई रे. होतो जय जयकार गरजत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. त्यानं ते सगळं वातावरण पाहिलं. ते खरा वारकरी जर जाऊन आला ना पंढरपूरला, 15 दिवस त्याला करमत नाही. त्याच्या कानात नुसते टाळ, नुसता मृदुंगाचा आवाज, नुसतं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे दिसाड्या वारकऱ्याला काय नाही, ते एसटीतून उतरलं का गेलं पंढरपूर बॉम्बाला गुड, काही घेणं नाही त्याला. चालला आकडे लावायला. लक्ष द्या. आणि मग तो म्हणला महाराज मलाही तुमच्यासारखं कीर्तन करायचं, काय करावं लागेल? ते म्हणले कीर्तन करणं सोपं नाही ध्यानदारा. म्हणले मग काय करावं लागेल? म्हणले कीर्तन करणं सोपं नाही, तुम्हाला अगोदर हरिपाठ पाठ करावा लागेल, माऊलीचा, नाथबाबाचा, काकडा. तुम्हाला नाट पाठ करावं लागतील, अभ्यास करावा लागेल, सकळ संतांचे चरित्र माहीत करून घ्यावे लागतील. ज्ञानेश्वरीच्या किमान 250 नाही पण 150 पाठ करा. नाही काही तर पसायदान तरी पाठ करा. असे बरेच महाराज अजून पसायदान येत नाही त्यांना. हाय बरं असे नाव आता नाही, कीर्तन झाल्यावर सांगा. आणि महाराज मग ते म्हणलं ठीक आहे ठीक आहे. मग आता तो म्हणले मग मला तारखा कोण देईन? म्हणले मीच देणार. आणि मग दिली त्याला तारीख. महाराज म्हणले मी येतो कीर्तनाला साथ करायला. पहिलंच कीर्तन. आता पहिलं कीर्तन म्हणलं का अख्खं गाव जमा होते ध्याना जाणार. ते गाव काय आपलं कीर्तन ऐकायला येत नाही. हा नेमका सांगतो काय? आपल्याला पाहून याला दबाव येतो का काय? सगळे गाव महाराज आता. आणि मग हा उभा राहिला, गोड चिंतन मांडलो त्यानं 11:45 पर्यंत. पण ते त्यांचं नेमकं 11 10:30 नंतर उभं राहतं ना, त्याला ती आठवण आली. यानं 11:45 चालू केलं महाराज. काय म्हणले भक्ती राजा? अरे हो देवा तेथून निघाला हो रे महाराजा. ते गायक तर टाळ ठेवूनच चालले. हे मी नाही सांगत, आमचे नाथ महाराज म्हणतात आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वागा, आधी होता वागा, योगे झाला पाग्या, योगी झाला पागा, योगे झाला पाग्या, योगी झाला पागा. येळकोट राही नम्र स्वभाव राही, याचा येळकोट राही नम्र स्वभाव राही. याचा येळकोट राहे नम्र स्वभाव जाईना, याचा येळकोट राहे नम्र स्वभाव जाईना. कोणाला लागायचं काम नाही, प्रमाण दिले नाथ महाराज. नाथ महाराज म्हणतात माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. खंडोबाची यात्रा होती आमच्या गावाला, कसं मंदिर आहे, मोठी खंडोबाची यात्रा. आणि महाराज आता पहाटी सगळे लोक गेले झोपायला 12 वाजता. उद्या पहाटी या 5 वाजता. म्हणले कशाला? म्हणले महापूजा करावी लागेल. सगळे लोक पहाटी मंदिराकडे आले. 4:30 वाजता पाहतात मंदिराचा कडी कोंडा तुटलेला, देव चोरीला गेलेला. सगळे लोकांची बैठक बसली. अरे आता काय करायचं? 50 गावचे लोक येणार, देव चोरीला गेला, करायचं काय? छबिण्यामध्ये मिरवायचं काय? एक माझ्यासारखा शहाणा होता. म्हणले काळजी करू नका, खंडोबा म्हणजे कुत्रा, कुत्रा म्हणजे खंडोबा. एखादं गोजीरवाणी पिलू आणा, त्याला आंघोळ घाला आणि त्याला मस्त भंडार लावा, त्याला पैशाच्या माळा अटकवा आणि त्याला फुलांच्या माळा घाला. त्या कुत्र्याची आपण मिरवणूक काढू. कारण कुत्रा म्हणजे कोण आहे? तुम्ही म्हणताय का नाही असं? लोक म्हणले खरंय खरंय. मग शोध मोहीम सुरू झाली. पहाटे 5ला 2:30 वाजता चांगलं कुत्रं शोधलं, सफेद ढवळं पांढरं. त्याला आंघोळ घातली. कुत्रं आहे म्हणलं. कुत्र्याला मान दिलं का? कुत्र्याला लय बरं वाटत याला. कुत्रं म्हणलं काय इज्जत दिली गाडी आज मला कुत्र्या. आणि मग ते कुत्रं महाराज आंघोळ घालताना 1 नाही 2 नाही, नंतर त्याच्यावरती स्प्रे वगैरे पावडर, त्याला नव्या टॉवेलनं पुसलं, गळ्यात हार फुलांचे. आणि मग तो छबिनान, मग तो डीजे वाजायला लागला. कुत्र्याला असा आनंद वाटला. कुत्र्याची मिरवणूक काढली. कुत्र्याला आनंदच वाटतो महाराज. मग तो कुत्रा निसता इकडे तिकडे पाहायचा, बाकीचे कुत्रे माझ्याकडे कसे पाहतात म्हणले. आणि मग त्या कुत्र्याला काय झालं महाराज? पलीकडच्या चौकात मिरवणूक गेली आणि कोपऱ्यात 3 कुत्र्यांवरती 3 कुत्रे भुंकत होते. हे यानं ऐकलं. हा म्हणला अरे आपल्या भावबांधांचे भांडणं चालू झाले, आपण पालखीत बसणं योग्य नाही. आणि लोक नाचायच्या मूडमध्ये डीजे वाजताय, फटाके वाजताय. खंडोबानं जी उडी मारली,
अख्खं गाव खंडोबाच्या माग 12 वाजले काय कुत्र खंडोबा सापडला नाही. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये ओवी टाकतात, श्वान शिबिकी बैसविले त्याचे भुंकणे राहीना. कुत्र्याला तुम्ही पालखीत बसवा, कुत्र्याचं भुंकणं हा कुत्र्याचा स्वभाव आहे. तसा या शरीराचा स्वभाव आहे. नाश पावणं हा शरीराचा स्वभाव आहे. चोखोबाराय म्हणतात, जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे, याच्या तुम्ही भरवसा ठेवू नका. घडी घडी काळ वाटयाची माय, हे घडी घडी काळ वाटयाची घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. 7:30 सुरू झाले. कितीला आवरणारे म्हणले अजून किती आहे अवकाश. तो काळ आपली वाट पाहतोय. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. जसा तो बोका उंदराला पकडणार आहे ना काका, तसा तो काळ आपल्याला पकडणार आहे. म्हणून याच्यावर फार, याच्या मधल्यावर तर ठेवूच नका, पण याच्यावर सुद्धा स्वामी बरोबर आहे का, याच्यावर भरोसा ठेवायचा नाही. म्हणले का हो चोखोबाराय, या देहावरती भरोसा नाही ठेवायचा हे तुमचं आम्हाला पटतंय, पण तुम्हाला माहिती का आम्ही सगळे प्रपंचिक लोक आहोत. आम्हाला बायका आहे, आम्हाला मुलं आहे, आम्हाला भाऊ आहे, आम्हाला बहिणी आहे. चोखोबाराय म्हणले अरे राजा मावशी, चोखोबाराय म्हणले अरे राजा, तुला भाऊ असू दे, बहीण असू दे, बायको असू दे, सासरा असू दे, साडू असू दे, महत्वाचे नाते राहिले ना, साडू असू दे, मेहुणी असू दे, अरे पण तू ज्या वेळेला मरतो ना, एकलेची यावे, एकलेची यावे, एकलेची यावे, एकलेची यावे. हरी बोल. शिवम महाराजांसाठी जोरदार टाळे वाजवा. आपल्या पाटोळे गावचं वैभव येते नाही का. संस्थेमध्ये राहून विद्या अभ्यास करून दादांनी आचार्य पदवी मिळवली. गोड गोड हा दादा. एकलेची यावे, एकलेची जावे,
मायको गेला का गोंधळच होतोय. आमच्या गावात सप्ताह चालू होता. कालच कीर्तन झालं सावळीला. आता मग एक दिवस जावं लागत मला. मग मी त्या मायकोवर उभा राहिलो आणि प्रकाश महाराज आवडचं कीर्तन. आता मला प्रमाण म्हणायचं लई चाली आठवत्या इकडं उभं राहिलं, पण तिथं डोकं आउट होतं मला. हा ना, अवघड आहे महाराज. किन्नर साईडला बसलं का कळत नाही, उलट्या वाहतात. गाडी चालवायला असलं का मग मजा येते, पैसे भेटत ना. विठाल विठाल चोखोबर आहे म्हणतात. तुम्ही किती तुम्हाला नाते संबंध आहे याच्याशी मृत्यूचा काही संबंध नाही. कारण तुम्ही येताना एकटे आलात आणि जाताना सुद्धा एकटे जाणार. एक जण मला म्हणला, महाराज काही नका बोलू जरा, आम्ही जुळे झालेलो. जुळे म्हणजे काय? आम्ही जुळे झालेलो आहोत. जुळे म्हणजे काय? म्हणजे आम्ही एकदाच दोघं जण जन्माला आलोय. राजा, अरे तुम्ही जन्माला जरी दोघं आले असाल, पण दोघं एकत्र जाल याची काही गॅरंटी देता येत काय? आहे काही गॅरंटी नाही ना महाराज. त्या एक अलेक्झांडर बद्दल माहिती दिली जाते. अलेक्झांडर हा खूप श्रीमंत राजा होता. त्याला सिकंदर असं म्हणायचे. त्या सिकंदरानं सांगता जग जिंकलं, जग. आणि एके ठिकाणी तो बसला आणि एक म्हातारी तिथं आली. त्या सिकंदराची अशी इच्छा होती का या म्हातारीने मला घाबरावं. त्या सिकंदराने तिला विचारलं, का ग म्हातारी, तुला माझी भीती नाही वाटत का? म्हणले, तू कोण आणि मी तुला का घाबरू? काही लोकांना उगा असं वाटतं मी आल्या मला खुर्ची दिली पाहिजे. पागल आहे का तू? अरे इकडे बापाला खुर्ची देत नाही पोरगण, तू म्हणले तुला खुर्ची दिली पाहिजे. काही न वाटतं आल्या आमचं नावच घेतलं पाहिजे. मूर्ख आहे का तुम्ही? अरे इकडे ये शेजारच्याचं नाव घ्या ना, तू कोण कुठला? महाराज ते म्हणले, मी तुला का घाबरू रे बाळा? ते म्हणले, ए म्हातारे, मला बाळा नको म्हणू, या जगाचा मी मालक आहे म्हटले. म्हणले, नाव काय रे तुझं? म्हणले, माझं नाव सिकंदर. सिकंदर म्हणजे काय कीर्ती केली तू? म्हणले, मी जग जिंकलंय, आता या जगाचा मी मालक आहे. म्हणले, माझा पण का? म्हणले, हो. ऐक रे म्हणले माझ्या मालका, एक दिवस तुला मरायचंय म्हटले, आणि मरताना या कमवलेल्या संपत्तीतून तू एकही कवडी सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आणि तेवढ्या अशा झटक्याने सिकंदराला महाराज झटका बसला. आयुष्यात झटका बसणं खूप गरजेचं आहे शुभम महाराज. झटका बसणं तो कशाचा असू द्या, तो मानाचा असेल, संपत्तीचा असेल, सुंदरतेचा असेल, परमार्थाचा असेल, प्रपंचाचा असेल, पत्नीचा असेल, पतीचा असेल, मुलाचा असेल, मुलीचा असेल, बहिणीचा असेल, भावाचा असेल, साडूचा असेल. हे झटके बसले पाहिजे महाराज. झटके बसले का मामा माणसं ओळखता येतात त्याला. मग तो घरी आला. असा महल होता सिकंदर बादशाचा. त्याच्या चरित्रात वर्णन आहे. सिकंदर बादशाह ज्या वेळेला त्या आपल्या महलामध्ये जायचा ना, आपण ते रिलिंग लावलंय बंगल्यात वर जायला विठ्ठल दादा. सिकंदराच्या प्रत्येक पायरीवरती 16 ते 14 वर्षाची नग्न मुलगी प्रत्येक पायरीवरती उभी असायची आणि त्यांच्या अवयवांना स्पर्श करून हा रंगेल सिकंदर वरती प्रवेश करायचा. मला वाटतं इतका नालायक माणूस अजून जन्माला आला नाही. आपल्याकडे झालाय थोडा खुदबा, मुद्दा आपला नाही आजचा. आणि मग त्याने मृत्यूपत्र लिहिलं, ज्या वेळेला मी मरेल त्यावेळेला माझे हात बांधू नका. माणसं बघा ना महाराज, काय आपलं हिंदू धर्म आहे. माणूस मेला तरी त्याचे हात बांधतात. मोकळे सोडल्यावर काय होईल? पण लोकांना माहिती आयुष्यभर हा फक्त घेत राहिला. जाताना सुद्धा काहीतरी घेऊन जाण्याची दाट शक्यता आहे. म्हणले बांधा. कळते का तुम्हाला? म्हणले माझे हात बांधू नका, मोकळे सोडा. त्याच्यात लिहिलं, त्याने वर्णन केलं. आणि माझ्या दुथरपा माझं सगळं सैन्य उभं करा. लक्ष द्या, माझ्या दुथरपा माझं सगळं सैन्य उभं करा. आणि मी मेल्याच्या नंतर माझ्यावरती फुलांची उधळण करू नका. आपल्याकडे मुरमुरे उधळे द्यात, मुरमुरे. ते म्हणले, मग त्याने लिहिलं, माझ्यावरती हिरे, माणिक, मोती, पाचू, सोनं, रूप हे उधळा. अशा मौतीत आपण पाहिजे नाही का शुभ महाराज? अशी मौत पाहिजे ना, आपण तिथं बदली पाहिजे. मला वाटत नाही कोणी पाखो जाऊ थाप टाकेल. सोनच पडत आहे पुढं म्हणल्यावर ते बोला आठवण का स्वामी. आणि मग लय गोड असं आलंय त्यांना, ऐका ना. आणि मग ते मृत्यूपत्र लिहिलं महाराज. आणि सिकंदर बादशाह ज्या वेळेला मेला
त्या मृत्यू पत्रानुसार सिकंदर बादशाची अंत्ययात्रा काढण्यात आली. दुतर्फा सगळं सैन्य उभं केलं. त्या सिकंदरावरती सोन्याचा वर्षाव करण्यात आला. सिकंदराने या जगाला दाखवून दिला, ऐका रे, मी सिकंदर आहे, जगत जेता सिकंदर. पण जाताना मी कवडी सुद्धा सोबत नेली नाही. हे जे माझं सगळं सैन्य आहे ना, या सैन्यांनी मला यमाच्या तावडीतून वाचवलं नाही. सोबत मी कवडी सुद्धा घेऊन जाऊ. कवडी नेली आहे. खूप नंतर सिकंदर बादशाह झाला. पण सिकंदर बादशाह बद्दल नाही, पण तुकोबाराय रावणा बदलली. तर सांगा ते कवडी नेली नाही. महाराज समजण्याकरता सिकंदराचं सांगितलं. एका सुभाषितकारानं गोड वर्णन केलं आहे का, याद कर सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. अब ना वो हलाकू है ना उसके हाथी है, जंगजू को रसना उसके साथी है. आज तक देखा है पाने वाला खोता है, जिंदगी को जो समझा जिंदगी पे रोता है. माँ बाप बहन बीबी कुछ न साथ आएंगे, खाली हाथ आया है खाली हाथ जाएंगे. महाराज रिकाम्या हाताने आपण आलेलो आहोत आणि रिकाम्या हाताने आपल्याला जायचंय. चोखोबाराय त्याचंच वर्णन करतात. एकलेची यावे एकलेची जावे. आणि याचा अनुभव प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये महाराज घ्यायला हवा. मग त्या चोखोबारायांना पुन्हा साधक मंडळी प्रतिप्रश्न करतात. अहो आमच्या पत्नीबद्दल मुलांबद्दल भावाबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलंय, तुम्ही म्हणतात एकटं यायचंय आणि एकटं जायचंय. मुद्दा तो नाही, पण आमचे नातेवाईक खूप मोठे मोठे आहेत. कोण हे अवघे सुखाचे सांगाती, 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 कोण हे अवघे सुखाचे सांगाती. अंधकारी भाती पाट मोरे, अंधकारी भाती पाटी, अंधकारी भाती पाट मोरे, अंधकारी भाती पाट मोरे. एकलेची जावे एकलेची जावे, एकलेची जावे एकलेची जावे, एकलेची जावे एकलेची जावे, एकलेची जावे विठ्ठल दादा, असं वातावरण सप्त्यात सुद्धा तयार होत नाही. ध्यानात धरा बरं का. पण एका दिवसात इतकं गोड वातावरण, याचं सगळे श्रेय सगळे गायक वादक सिस्टीमवाल्या दादासाठी जोरदार टाळी वाजवा. अवघड आहे महाराज. रंगदेवता प्रसन्न, मारुतीच्या देवाला पुढे कीर्तन पडत आहे. इड राना जंगल में मंगल आहे. ध्यानात धरा. अर्थात
ज्यांनी या सुंदर या आखीव रेखीव कार्यक्रमाचं नियोजन केलं त्यांचं अंतकरण शुद्ध आहे आणि आपला कार्यक्रम करण्याबद्दलचा विचार कार्यक्रमावरती इम्पॅक्ट करतो. बरं जीव घालेपणा केला का कार्यक्रम त्यांना लय कळलंय बरं. विठाल विठाल सोखोबराय म्हणतात एकलेची यावे एकलेची जावे. एकटं आलं तुम्हाला एकटं जायचंय पण ऐका या जगात कोण हे अवघे सुखाचे सांगा ती तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावर कोण प्रेम करतंय असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. त्या उत्तर प्रदेशामध्ये एक महाराज साधू होऊन गेले. ज्ञात असेल तुम्हाला नाव त्यांचं बिल्वमंगळ. पत्नीवरती खूप प्रेम. ब्राह्मण होते. गणिकेवर प्रेम पडलं. गणिकेवर प्रेम जडलं आणि मग विवाह झाला. काही दिवसानंतर काही कर्मकांड करण्याकरता बाहेर गेले. सासरवाडीची लोक आली त्या कुंटण खाण्यावरची यांच्या पत्नीला घेऊन गेले आणि मग हा आला. आईला विचारलं आई कुठे ग म्हणले. बाई कुठे म्हणले ती. आई म्हणली अरे गेले ते पाहुणे आले तिला घेऊन गेले काहीतरी आहे तिकडं मग सकाळी जा तू. तेव्हा काही मोबाईल नसतील टाइमपास करायला. हा जेवण केलं अंथरुणावरती पडला झोप आहे ना. उठला बाहेर पाऊस पडतोय नदीला पूर आलेला आणि मग विचार करतोय पलीकडे जायचंय बायकोला तर भेटायचंय काय करावं. आपला किती जीव असतो. पोचलो बर का निघालो बर का पंपावर बर का. कशाला इतक्या बातम्या द्यायची सांगा तुम्ही. त्यांना जशी लय काळजी काही काम नाही धाम नाही. पोचले का तू गप मी आणि मग एक प्रेत वाहत येत होतं मामा. वरच्या गावामध्ये मोठा पाऊस पूर आलेला आणि ते प्रेत पालथं सफेद कपडे पांघरलेले. याने त्या प्रेताला पकडलं प्रेतावरती बसला. एक बांबू सापडला वेळूचा आणि ते पाणी वळवत पलीकडे गेला. जातानाही जावं लागेल म्हणून प्रेत कडेला ओढून ठेवलं आणि त्या माडीच्या जवळ गेला. सगळ्या माडीला गरका मारला. कुठून प्रवेश करता येईल बा. एकाच रुखोलीमध्ये मंद मंद प्रकाश होता. खिडकीवरती पाय टाकून त्या बायकोला भेटण्यासाठी वरती गेला पण त्या घरामध्ये प्रवेश करता येईना. वरती पाहिलं तर दोरी लोंबकाळताना दिसली. त्या दोरीला पकडलं आत गेला. ती माऊली झोपेत. याने तिला उठवलं. उठा म्हणले. तिने पाहिलं अंदाज केला किती वाजले. बाहेर मुसळधार पाऊस. तिने विचारलं म्हणले इतक्या रात्री का आलात. म्हणले तुला माहिती ना. म्हणले मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तू मला न सांगता आली कशी. चैन पडे ना मला. आणि म्हणले मी आलोय. तिने सांगितलं अरे मूर्ख माणसा या नासक्या शरीरावर इतकं प्रेम करतो तू. एवढं प्रेम आणि एवढी तळमळ जर देवाच्या भेटीसाठी दाखवली असती ना तुला देव भेटला असता. वरती आला तरी तू कसा. बायको भांडायला लागले. अरे काय करते आपल्याला. नका सांगू मला तुम्ही पण मला माहिती सगळं. आणि मग म्हणले कसा आलास वरती. म्हणले तू नाही का माझ्यासाठी दोरी सोडली. कंदील घेतला प्रकाशात बघितलं काळा किबिन्न सर्प होता नाग. म्हणले अरे बाबा मेला असताना त्याने जर दंश केला असता तर. बरं नदीतून अलीकडे कसा आला. दोघही नदीवरती आले. प्रेतावर बसून आला. दाखवलं. थो म्हणले तुझ्या जिंदगानीवरती किळस येते मला अशा नवऱ्याची जो या नासक्या शहरावर इतकं प्रेम करतो. राग आला महाराज. लगेच निघाला. बायकोचं बोलणं ऐकून राग आला पाहिजे बरं माणसाला. काही इतके निर्लज्ज महाराज. मला माहिती तू मुद्दाम बोलती म्हणले. रील पाहून पाहून आम्ही लय हुशार झालो त्यानंतर. आणि मग तो निघाला. एका पानोट्यावरती बायका धुणं धुवायला आल त्या पाणी भरायला. एका बाईच्या मागे मागे तिच्या घरी आला. तिने विचारलं काय हवंय तुम्हाला दादा. म्हणले काय नाही मला 2 दामन द्या म्हणले. दामन. याने ते दामन घेतले आणि डोळ्यांमध्ये खुपसले. डोळे फोडून टाकले आणि म्हटले बस देवा आता मला फक्त तुझ्या भेटीची इच्छा आहे. त्या जंगलामध्ये दर्या खोऱ्यांमध्ये फिरू लागला.
स्मरण करतोय भगवान गोपाळ श्रीकृष्णाचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कितीतरी दिवस लोटले, महिने लोटले, भगवान परमात्मा भेटायला तयार नाही महाराज. भगवान परमात्मा भेटायला तयार नाही. एका उंच दरडीवरती चढला आणि खूप अशी खोल दरी आहे. त्या दरीमध्ये पडणार, कुणीतरी हात पकडला. हे आंधळे लोक मोठे हुशार असतात. हाताला झटका दिला आणि ज्याने हात पकडला त्याचा हात पकडला. विचारलं कोण आहेस तू? बोले अरे आंधळ्या बाबा, पडशील त्या दरीमध्ये, खूप खोल दरी आहे, मरशील, तुला माहिती आहे? अरे म्हणले ते मरायचं सोड, तू कोण आहेस ते मला सांग. म्हणले मी गुराखी आहे, गुरं राखण्याचं काम करतो. चल म्हणले काही बोलतोस. कितीतरी महिने झाले मला चिमण्यांचा चिवचिवाट, पक्ष्यांचा किलबिलाट, हिंस्र श्वापतांच्या डरकळ्या ऐकायला येत नाही. तू कुणाला राखतोयस म्हणले. मग खरं सांग तू कोण आहेस? म्हणले नाही नाही मी गुराखीच आहे. म्हणले अरे मी जरी आंधळा असेल ना, मला जरी चर्मदृष्टी नसेल, पण या ज्ञान दृष्टीने मला माहिती आहे तू या जगाचा मालक, ब्रह्मांड नायक आहेस, म्हणूनच मला वाचवायला आलास ना. आणि म्हणले आंधळ्यात तू मला कसं ओळखलं रे? म्हणले अरे देवाला बघण्याकरता कातड्याच्या डोळ्यांची गरज नाही म्हणले, अंतर्दृष्टी माणसाची परिपक्व असायला पाहिजे. आणि म्हणले आंधळ्या, मला तर तू बघितलं नाही, तुला मला बघायचं आहे का? भगवान परमात्म्यानं त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि त्याला दृष्टी आली महाराज. त्याने भगवान परमात्म्याला पाहिलं, आनंदाने नाचू लागला. आणि त्या भगवान परमात्म्यानं विचारलं अरे आंधळ्या, माझ्यासाठी किती लोक उलट टांगून घेतात, जप तप करतात, योगी यांच्या ध्यानी ध्याताना तुडसी, मी तुला प्राप्त झाले, बोल तुला काय पाहिजे? म्हणले देवा मला काही नको, जे डोळे तुम्ही मला दिले ना हे डोळे परत आंधळे करा म्हटले. म्हणले काय मूर्ख आहे का तू? ज्यांचे डोळे गेले ते म्हणतात देवा डोळे दे म्हातारपणात. काय करायचं आता, पेपर वाचायचं आहे का स्वामी? कशाला डोळे पाहिजे? म्हणले देवा मला आंधळ कर. अरे म्हणले का? म्हणले आता या डोळ्यांनी मी तुला पाहिलंय ना, आता या डोळ्यांनी जगातली कुठली वस्तू, कुठला पदार्थ पाहण्याची इच्छा आता शिल्लक राहिली नाही. भगवान परमात्म्यानं त्यांची इच्छा पूर्ण केली. बिल्व मंगळ म्हणून प्रसिद्धीला आले, खूप मोठे साधू झाले. एक झटका आयुष्यामध्ये बसला. कुणाचा? पत्नीचा. आपल्याला किती वेळा बसलाय सांगा? आता नका सांगू, नंतर सांगा. एक आंधळा होता ताई, कर्मधर्म संयोगानं त्याला डोळच बायको भेटली, म्हणजे पाहणारी. दुष्काळ पडला, कामधंदे मिळत नव्हते. मग एक बाईनं सांगितलं बाई येते का काही कामाला? हो म्हणले येते ना आत्या, पण ऐका ना 3 दिवस झाले आमच्या अहोंनी काही खाल्लं नाही. म्हटले आम्हाला पीठ बीठ द्या, काहीतरी लसूण मिरची द्या. तिने दिलं, शेजार धर्म पाळला. मग हिने त्या भाकरी थापल्या. तुमच्याकडे भाकरी थापतात का घडतात? हा थापतात. आमच्याकडे गवऱ्या थापतात. शबास. ते म्हणले थापतात. आमची आई काठोटीत भाकरी काढायची बरं का. विठ्ठल दादा मला आठवतं, लहान असल्यामुळे ते काठोटीतलं खरकट पाणी फेकायचं काम माझ्याकडे राहायचं. आई भाकरी काढायची. आमच्या त्या पण भाकरी थापतात. तुम्हाला बोलून काय फायदा? आणि मग तिने भाकरी थापल्या, त्याला आवाज आला. त्याला वाटलं आज आपलं पोट भरणार आहे. ती म्हणली हे बघा, फक्त मैत्रिणीकडे जाऊन आले तोपर्यंत घरात लक्ष ठेवा, एखादं कुत्र मांजर बोका येऊन देऊ नका. हा बोका, ती गेली आत गेला, 3 भाकरीन लसणाचा ठेचा फडशा पाडला आणि दरवाजात पाय लोंबकाळून खाली बसला, दात कोरीत. तिकडनं ती बाई आली, लगेच चटई टाकली, म्हणले चला जेवून घेऊ. हा 1 नाही 2 नाही, जेवायचं नाही का? हा 1 नाही 2 नाही. ती आत गेली, चुलीवरचं टोपलं उचकलं, तवा बाजूला केला, भाकरच नाही, ठेचा नाही. राग आला तिला. हे फक्त ऐका बरं का, नो प्रॅक्टिकल, ओनली थिअरटिकल. 2-4 पावलं ती मागे सरकली आणि त्या आंधळ्याच्या कंबरड्यात लात मारली. म्हणून म्हणलो फक्त ऐका. लात मारली, तो पडला. पडल्याच्या नंतर त्याचे 2 दात शुभ महाराज वरचे, 2 दात खालचे पडले. तो म्हणतो काय जगण्याला किंमत आहे आपल्या? अरे बायकोनं मारावं, आपल्याला राहणार नाही. म्हणले मी पाटोळ्यात चाललो त्र्यंबकला. लगेच समृद्धी हायवेच्या कडेला गेला आणि महाराज चालला चालला चालला. एका पिकअपनं त्याला कट मारला.
त्या दरीतून आत गेला आणि एका नाडग्यात गेला. नाडगं कळतंय ना, अर्धवट असलेली विहीर. त्या नाडग्यातही याचा पाय एका खड्ड्यात गेला. सुनील महाराज खड्ड्यात पाय गेला म्हणून तो पाय बाजूला काढा गेला तर हाताला हांडा लागला आणि तो हांडा होता सोन्याचा आणि आतमध्ये सुद्धा होतं सोनं. आंधळ धोरणी होतं. शर्ट काढला ना हांडा बांधून घेतला. कसा बसा वर आला ना हांडा डोक्यावर घेतला. आता माणसं गप बसा. सगळ्या महिलांना माझा प्रश्न आहे, खरं सांगा ताई, आता आंधळा त्र्यंबकला जाईन का पाटोळ्याला येईन? सगळ्या माझ्या माता भगिनी खरं सांगा, आंधळा पाटोळ्याला येईन का त्र्यंबकला जाईन? पाटोळ्याला येईल ना. इतके माणसं तुम्ही कोडगे केले मला हे सांगायचं. विठाल विठाल मला सांगा, आयुष्यात झटका मग आला तो. मग ती म्हणली या या या. म्हैस पाहिले की म्हैस, म्हशीच्या समोर किती चारा टाका, खाऊन मोकळे परत मालका का पाहते. अजून गाडी नाही आली चारा घेऊन. महाराज सुखोबराय म्हणतात, आपलं कुणी नाही महाराज. नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही नाही रे नाही कुणाचे कोणी. कोण आहे आपलं? बायको तरी आपली नाही, घरी जायचंय ना. एकटेच आले वाटतं म्हणून डेअरिंग करताय का तुम्ही? कोण आहे आपलं महाराज? नाही महाराज, बायको सुद्धा आपली नाही. जिवंतपणी गोड बोलत नाही, मेल्यावर गाळा काढी ती. एकदा तरी माझ्याशी बोला ना. तेव्हा काय झडपण होती का तुला बोलायला? एकदा तरी माझ्याकडे बघा ना, एकदा तरी माझं ऐका ना. मेल्यावर ऐकन का तो? अय अक्का ऐकन नाही. आपलं या जगामध्ये कोणी नाही महाराज. नामदेव महाराजांचं एकदम प्रसिद्ध अभंग आहे. कुठला? अंतकाळी मी परदेस, अंतकाळी मी परदेस, अनहोनी रोषी केसे, अनहोनी रोषी केसे, शरण तुझा रामी आलो, शरण तुझा मी परदेस, अंतकाळी परदेस. देहगृहाची कामिनी ती तव राहिली सदनी, मी जळत शे स्मशानी, अग्नी सवे एकला. आपलं बायको आपली का? पुढे चला. बंधू बहिणीचा कळवळा, हे तू जानशी दयाला, जेव्हा लागली यमकळा, अंती तीही दुरी राहिली, जीवे बापाची आवड, मुखी घालून करी गोड, अंती तोही दुरी राहिला. महाराज कोण आहे आपल्या या जगामध्ये? बोलण्यासारखं भरपूर आहे. आपली वेळ संपुष्टात आलेली. का सांगू एक दृष्टांत? भृत हरी नावाचा एक राजा झाला या मृत्यू लोकात. स्वामी काय नाव? भरतरी यागळा.
भरत वेगळा आणि भृतहरी वेगळा. राजा खूप चांगला होता, पण एक महाराज गोष्ट बोलायसारखी बरं का मामा. राजा एक असावा का अनेक? आपलं किती राजे, त्याच्यातले बरेच राजा आता अवघड परिस्थिती सध्या. अरे राजा एक असावा, एक राजा असला का प्रजा नीट राज देणार. पण ते अनेक राजे उपराजे. अरे मग तो राजा एक होता, त्या राजाला राण्या खूप होत्या आणि त्या राजानं नुकतंच एका राणी बरोबर लग्न केलं होतं. तिचं वय वर्ष होतं 21 आणि राजाचं वय होतं 80. कसा जोडा आहे आता हा. आणि मग त्या राज्यातून एक साधू महात्मा चालले आणि त्या साधू महात्म्यानं त्या राजाला भेटायचं ठरवलं. राजाची सगळी प्रजेची हल हवाल पाहिली आणि त्या साधूनं झोळीमधून एक फळ काढलं. ते फळ राजाला दिलं. म्हणले राजे सरकार, हे फळ तुम्ही घ्या. राजाने विचारलं काय आहे? म्हणले हे फळ खाल्लं तर तुम्ही अमर होणार, तुम्ही तरुण होणार आणि तुम्ही या देशाचा कारभार पाहणार. राजाने विचार केला आपलं वय 80 आहे, पण राजाचा सगळ्यात जास्त जीव होता स्वतःच्या पत्नीमध्ये. म्हणून त्या शयन कक्षामध्ये म्हणजे बेडरूम मध्ये राजा गेला. तिला म्हणला प्रिये, हे फळ तुला घे. ती म्हणली या फळाची विशेषता काय सरकार? म्हणले काय नाही हो, हे फळ खाल्लं का माणूस अमर होतो, हे फळ खाल्लं की माणूस सुंदर होतो. मग तिने ते फळ घेतलं. म्हणले मी नंतर खायला. पण ती राणी इतकी घातकी होती महाराज, त्या राणीचं प्रधानावरती प्रेम होतं. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. प्रधानाला राणीनं सेवकाला पाठवलं. प्रधानाला बोलून घेतलं. काय प्रधानाला बोलून घेतलं आणि प्रधानाला एका तास सांगितलं तुला माहिती आहे राजाचं वय आता 80 झालंय, राजा कधी जाऊ शकतो, मी आहे तरुण, तुमचं वय थोडं वाढवाय. म्हणले तुम्ही हे फळ खा आणि तरुण व्हा आणि सुंदर व्हा, मग राज्य आपलंच आहे. पहा तमाशा. तो प्रधान म्हणला ठीक आहे मधल्या सुट्टीत खातो. पण प्रधानानं गावात एक मेस लावली होती खानावळ जेवायची. जी मेस जिच्याकडे लावली ती होती वेश्या. महाप्रधान तिच्याकडे गेला. म्हणले तू माझी खूप सेवा करते, मी कधी पैसे देतो कधी देत नाही, मला काय बोलत नाही. म्हणले हे फळ घे, हे फळ खा, तरुण होशील अमर होशील. तिने विचार केलं मी आधीच एवढी सुंदर आहे, इतकी लोक माझ्याकडे येतात, मी अजून सुंदर होणार, तरुण होणार, म्हणजे आयुष्यभर हेच करायचं का? म्हणून तिने ते फळ पाटीत टाकलं आणि दुसऱ्या दिवशी दरबारात राजाला भेटायला आली. सेवक आधी सोडत नव्हते. म्हणले राजाला प्रेझेंट द्यायचे गिफ्ट. सेवकांनी सोडलं. मग राजाकडे आलं. दरबार भरला आणि राजाला म्हणले महाराज मी तुम्हाला काय देऊ शकते? काय मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, एवढं माझं भेट स्वीकारा. राजानं ते फडकं काढलं, बाजूला पाहिलं. अरे म्हणले साधूनं काय 2-2 फळं दिले काय? म्हणले हे फळ तुम्ही घ्या, तरुण व्हाल अमर व्हाल सुंदर दिसाल. राजा म्हणला ठीक आहे ते सगळं फळ खातो. म्हणले ताई मी, पण मला एक गोष्ट सांग, हे फळ तुझ्याकडं आलं कसं? हे फळ तुझ्याकडे कुठून आलं? मग आता तिला बोलावं लागलं. ती बोलत नव्हती. राजानं सांगितलं बोल, तुला अभय देतो, नाहीतर तलवार आणि मुंडक. ती म्हणली मारू नका सरकार, हे फळ मला तुमच्या दरबारातल्या प्रधानानं दिलं. म्हणतर द्या. प्रधानजी हजीर करो. प्रधानजी उभे राहिले. प्रधानजी हे फळ तुमच्याकडे कुठून आलं? म्हणले हे बघा आपले दात, आपलेच वटे. म्हणले महाराज माझे काय यात चुकले, पण तुमची राणी म्हणले मोठी विचित्र आहे, तिने दम दिला मला, हे फळ तुम्हाला खावं लागेल. हे फळ राणीनं मला दिलंय. राणीला हजर केलं. म्हणले अगं पागल बाई, 500 नुसत्या मला राण्या आहे आणि माझा जीव तुझ्यात. साधूनं फळ मला दिलं, मी तुझ्या प्रेमापोटी तुला दिलं. म्हणले तू फळ प्रधानाला का दिलं? म्हणले राजे सरकार हे फळ खाल्ल्यानंतर मी अजून तरुण होणार, थोड्या दिवसात तुम्ही जाणार. हे फळ खाऊन माझा फायदा काय? त्या भृतहरी राजाच्या डोक्यात फरक पडला, उजेड पडला आणि तो भृतहरी राजानं सगळं राज्य सोडून वनामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दृष्टांत माझा संपला. आपण कुणावर विश्वास ठेवतोय आणि या जगात कोण आपले चोखोबराय म्हणतात? कोण हे अवघे सुखाचे सांगा ते अंतकाळी होती. पाठ मोरे अंतकाळी हो, पाठ मोरे अंतकाळी होती, पाठ मोरे अंतकाळी होती.
विठोबार खुमाये हरे विठोबार खुमाये हरे देव विठोबार खुमाये जय 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 विठोबार खुमाये हरि देव विठोबार खुमाये जय 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 विठोबार खुमाये हरे विठोबार खुमाये विठोबार खुमाये हरे जय जय विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये हरे जय जय विठोबार खुमाये जय जय विठोबार खुमाये हरे विठोबार खुमाये हरे कोण हे अवघे सुगाट एकलीची यावे एकलीची जावी हेची अनुभवावे आपणची ऐका खऱ्या अर्थानं आज कैलासवासी सौभाग्यवती कचराबाई अर्थात अक्का या मातोश्रीचा पुण्यस्मरण सोहळ्याचा उपांत्य दिवस आहे. उद्या या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये कीर्तन आणि अन्नदान या ठिकाणी पार पडणार आहे. त्या पूर्व संध्येला विठ्ठलदादाने या ठिकाणी कीर्तनाच्या गोड सेवेचं नियोजन केलेलं आहे. अतिशय गोड वातावरण या ठिकाणी आहे. अक्काच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं हा परिवार ही दोन लेकरं विठ्ठलदादा, विशालदादा, मनीषाताई, शुभांगीताई आणि बहिरू काका खऱ्या अर्थानं या आईच्या जाण्यानं या काकांचा आणि या मावशीचा संसार खऱ्या अर्थानं अर्ध्यावरती मोडला. हरी तिला विचारी राजा काहे जीव असे जोडावे, तिला विचारी राजा काहे जीव असे जोडावे, का दैवाने खुलण्याआधी फूल असे तोडावे. या प्रश्नाला उत्तर नव्हते, या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. भातुकलीच्या खेळामधली राजा निखराने अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. आई गेली महाराज, सांगायला दुःख वाटतंय. विठ्ठलदादा आमच्या आईच्या दशक्रियाविधीला आले होते. आम्ही आईच्या दशक्रियाविधीला कीर्तन सेवा ठेवली होती. 5व्या दिवशीही कीर्तन होतं आणि मोठा सोहळा आमच्या आईचा अंत्ययात्रेचा. आम्ही घरापासून स्मशानापर्यंत रांगोळ्या आणि फुलांचा सडा होता. आदरणीय शुभमजी महाराज, आमचे सागर महाराज, प्रवीण ही सगळी मंडळी उपस्थित होती. महाराज आमच्या आईच्या अंत्ययात्रेला भजनी होतेच, आम्ही बँड पण लावला होता. आमच्या आईनं सांगितलं मी मेल्यावर मोठा सोहळा करा. आणि मला अभिमान वाटतो, माझी आई एक वारकरी होती आणि वारकरी आई महाराज आता आईच्या नाकातच नथ दिसते. म्हणजे आईकडे विठ्ठल भाऊ सोनंही भरपूर असेल नाही का. तुम्ही दोघं जण आहात, सोन्या नाण्यावरून भांडू नका. पण आई जर वारकरी असेल ना, आईची वारी तुम्ही त्यांच्या पाठीमागे चालवा. खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली. आमच्या आईच्या गळ्यामध्ये 2 माळा होत्या ताई. आमची आई वारल्यावर 1 माळ मी काढून घेतली, अजून माझ्या गळ्यात आहे. आणि मी ठरवलंय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत ही माळ मी बाजूला करणार नाही. दररोज मला आईची आठवण गंध लावताना येते. असा एक क्षण जात नाही का त्या दिवशी आईची आठवण येत नाही. आईला जाऊन 8 महिने झाले, कोणी घरी वाट पाहत नाही. आता वाट पाहणारे भरपूर आहे, पण वाट पाहण्यामागं स्वार्थ आहे. एकमेव अशी आई होती जी वाट बघायची, जिच्या वाट बघण्यामध्ये कुठला स्वार्थ नव्हता. पण गेली आता आई. आमची आई काय आणि विठ्ठलदादाची, विशालदादाची आई काय. आई ती आईच महाराज. पाठीमागं गोड लिहिलंय बघा.
हरे हरे आई कुणा म्हणू मी आई कुणा म्हणू मी आई सहाक मारी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी आई कुणा म्हणून आई सहाक मारी आई गेली महाराज सगळं संपलं तुम्ही कोणालाच आई म्हणू शकत नाही बसमध्ये कीर्तनामध्ये चालताना एखाद्या माऊलीला धक्का लागला तर तिला स्वारी म्हणावं लागतं आईला लात लागली तर आईला जर स्वारी म्हणलं ना आईला राग येतो आई म्हणते बाळा अरे पोटात इतक्या लाता मारल्या तेव्हा मला त्रास नाही झाला आणि तुझ्या पायाचा मला त्रास होईल का इतकं प्रेम लेकरावरती करते तिचं नाव आई हरी खऱ्या अर्थानं अतिशय आनंदानं गुण्या गोविंदानं नांदणारा हा परिवार आमच्या अक्का मावशी कधी आपल्या या 4 लेकरांना कुशीत घेत असतील आणि त्या लेकरांना सांगत असतील चिमण पिलानो कुशीत या करी तुम्हावर माया काळ जातल्या ममतेची दरी तुम्हावर छाया काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा या सांगत असतील काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा देव सुखाला कर माझा सोन्याचा राजा राणीचा दरबार पण महाराज काळ आला आणि अक्का मावशीला आपल्यापासून दूर घेऊन चावल आले बाग सुखाची करपून गेले कस विपरीत घडलंय सार सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार अशी आई या परिवाराला सोडून निघून गेली महाराज लागे कळस फुटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया आज घायाळ पक्षी जाई पिला ना भेटाया आज घायाळ पक्षी जाये पिलांना भेटाया तिने बांधलं घरट दिला विसावा निवारा तिने बांधलं घरट दिला विसावा निवारा घेऊन या दूर उडाली पाखर पांग आईच फेडाया
भेटाया जाये पिलांना भेटाया तुकोबाराय म्हणतात लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची याती करीला भाविन प्रीती ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जन्मला हा देह पोषला सुखाचा काय भरवसा याचा आहे एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणची विठ्ठल जय जय विठ्ठल हरे विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले रे कोरे बेडे वा कोडे बुतरे